महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक सोमवारी मुंबईमध्ये आयोजित केली होती। या बैठकीमध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली अशा उमेदवारांना पक्षाने 6 वर्षांसाठी निलंबित केलेले आहे। या सर्वांना पक्षात पुन्हा थारा देऊ नये अशी आग्रही भूमिका राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांनी मांडलेली होती। यावेळी पृथ्वीराज पाटील हे बोलत होते। ते म्हणाले की विधानसभा मतदारसंघात जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली। भाजपच्या फायद्यासाठी त्यांनी मुद्दाम निवडणूक लढवलेली होती, त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये अशी आग्रही भूमिका त्यांनी यावेळी मांडलेली आहे। तसेच काँग्रेस बंडखोर उमेदवारांच्या बाजूने उभे राहिलेले काही माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या प्रस्तावावर माजी प्रांताध्यक्षांनी काहीच निर्णय घेतलेला नाही। याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला। पक्षहितासाठी या बंडखोर समर्थकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका पृथ्वीराज पाटील यांनी मांडलेली आहे। बंडखोर उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी यासाठी प्रस्ताव दाखल केलेला होता, पण ती कारवाई झाली नाही असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। त्याबाबत माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच खुलासा करू शकतील अशी भूमिका घेत हर्षवर्धन सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली। तुम्ही काँग्रेसचे नव्याने बांधणी करणार असाल तर खंबीरपणे निर्णय घ्यावे लागतील। पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीबाबत तुम्ही काय करणार आहात असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर सपकाळ यांनी सांगलीतील बंडखोर समर्थकांबाबत कारवाईचा नव्याने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत।